श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 16 ब्रह्मज्ञान कथनम भाग 1. जगाचे उत्पत्ती कारण व मूळ घटक असलेले जे ब्रह्म त्याचे व त्याच्या प्राप्तीचे निरूपण. भाग 1. श्री गणेशाला नमस्कार असो. श्री सरस्वती देवीला नमस्कार असो. श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो. श्री कुलदेवताला नमस्कार असो. श्री गुरु महाराजांना नमस्कार असो. श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. शांती रूपी सिंहासनावर बसलेले स्वानंद रूपी साम्राज्याचे मालक, राजांचे राजे, चक्रवर्ती व आपले एकमेव आधार अशा गुरु महाराजांना नमस्कार करूया. त्यांच्या दोनही बाजूंना अभेदी भक्ती व सहज स्थिती सवर्या ढाळीत आहेत आणि स्वानुभूती व सद्य प्रतीती म्हणजेच तत्काळ व निश्चित अनुभव अत्यंत आदराने पंख्यांनी वारा घालीत आहे. स्वात्मस्थिती छत्र धरीत आहे आणि शांती संवित्ती वेत्र म्हणजे राजाच्या चोपदाराच्या हातातील काठी धरीत आहे. षडीपू व माया मोहाची वृत्ती तेथे क्षणभरही टिकू शकत नाही. या सभेचा थाट काय वर्णावा. 4 वेद, 6 दर्शने व 18 पुराणे तर स्तुती स्तोत्रे गाणारे आहेत. शुद्ध ज्ञानाचा प्रकाश लखलख चमकत आहे आणि स्वानंद अतिशय दाट पसरलेला आहे. विरक्ती, भक्ती, शुद्ध ज्ञान, मनन, निदिध्यासन, निजानुसंधान व साक्षात्करण हे अष्टप्रधान सेवेत मग्न आहेत. शांती व दांती हे दिव्यमणी त्यांचे कंठ भूषवित आहेत आणि वेदांत रूपी सागरातील अमृत वाहणारे त्यांचे मधुर बोल आहेत. जिची धार तेजाने झळकत आहे अशा ज्ञानरूपी तलवारीचा वार करण्यासाठी उंचावलेल्या त्यांचा हात पाहून संसार रूपी वृक्ष थरथर कापत आहे. हे निरंजना, अव्यया, अविनाशा व गुणातीता योगी राजा, तुमचा जय जयकार असो. दीन जनांचा उद्धार व दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी तुम्ही हा देह धारण केलेला आहे. दास गणू महाराजांनी आपल्या भक्ती सागरा मृताच्या अध्याय 52 मध्ये साईबाबांचे असेच सार्वभौम राजा परी सुंदर वर्णन केले आहे. धैर्य हाच ज्याचा पिता, क्षमा हीच ज्याची माता, शांती वधू तत्वता, दया भगिनी शोभली, सुविचार हाच भ्राता, पलंग मेदिनी सर्वथा, स्वानंद साम्राज्य भोगिती, होय बुध हो या योगी. ऐसा सार्वभौम राजपरी हा योग योगेश्वर निर्धारी, म्हणून दंभ पळाला दुरी, भये या बादशहाच्या. मागच्या अध्यायात श्री साईबाबांनी एका भक्ताची इच्छा पूर्ण केली. त्याने केलेले नेम पुरवून त्याला त्याच्या मनाची खूण कशी पटविली याचे वर्णन झाले. सद्गुरूंच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतात. शिष्य त्यांच्या इच्छा काय पूर्ण करणार. शिष्याचीच सेवा करण्याची इच्छा पुरवून त्याला ती निरीच्छ करतील. भक्तीने फूल किंवा पान सुद्धा त्यांना अर्पण केले तर ते अत्यंत प्रेमाने घेतील, परंतु तेच ताठ्याने किंवा दिमाख दाखवून दिले तर त्याचा लगेच अवहेर करतील. सत्य, ज्ञान व आनंदाचे हे सागर असल्याने त्यांना दिखाऊ उपचाराचे महत्व वाटत नाही, परंतु तेच श्रद्धा व भोळ्या भावाने अर्पण केले असता ते त्याचा अत्यंत आदराने स्वीकार करतात, आनंदाने स्वीकार करतात. स्वतःला काहीच समजत नाही असे दाखवतात
परंतु अज्ञान घेऊन ज्ञान देतात आणि शास्त्र सिद्धी रूढींच्या मर्यादा व न ओलांडता शिष्यांना गोड शिकवण देतात. त्यांची प्रेमाने सेवा केली असता सेवा करणारा ब्रह्माशी म्हणजे परमेश्वराशी ऐक्यता प्राप्त करतो. इतर सर्व साधने सोडावी आणि गुरु सेवेत लीन व्हावे. त्या सेवेत थोडीही कुचराई केली किंवा त्यात आपली चतुराई दाखविली तर साधक संकटात पडेल. गुरुच्या पायी विश्वास पाहिजे. स्वतः शिष्य काय करतो, सद्गुरूच त्याची सोय लावतो. शिष्याला आपल्या संकटाची कल्पना नसते. गुरु नकळत त्याचा उपाय करतो. गुरुपेक्षा आणखी मोठा उदारदाता त्रिभुवनात दुसरा कोणी नाही. शरणागतांचा जो श्रेष्ठ आश्रयदाता त्या सद्गुरूला शरण जाऊ या. सद्गुरूला चिंतामणीचे म्हणजे इच्छिलेले इष्ट वस्तू देणारे एक स्वर्गीय रत्न उपमा द्यावी व चिंतामणी फक्त चिंतिलेलेच देतो. परंतु गुरु अचिंत्य म्हणजे जिच्या मनात विचारही आला नसेल अशी वस्तू देऊन भक्ताला आश्चर्याचा धक्का देतो. कल्पतरुशी तुलना करावी तर तो भक्त जे मनात आणील तेच पुरवितो. परंतु गुरु राज निर्विकल्प म्हणजे तेथे कोणतीही कल्पना किंवा विचार नसेल अशी स्थिती देतो. कामधेनू इच्छा करावी तेच देते, पण गुरुरूपी धेनूची थोरवी तिच्याहून मोठी आहे. गुरुरूपी धेनू शिवाय अचिंत्यादानी अशी पदवी कोण बरे मिरवू शकेल. आता श्रोत्यांना हीच विनंती की मागच्या अध्यायाच्या शेवटी मी ब्रह्मार्थीला ब्रह्मज्ञान कसे प्राप्त झाले ते सांगेल म्हटले होते. त्या कथेकडे लक्ष द्यावे. आलेल्या ब्राह्मणाच्या भोक्त्याची बाबा कशी तृप्ती करतात, आपल्या भक्तांना कसा उपदेश करतात ते परमार्थ साधण्यासाठी ऐका. जी संत नेहमी कुठलीही इच्छा नसलेले असतात आणि त्यांच्या इच्छा संपूर्णपणे पूर्ण झालेल्या असतात, परंतु भक्तांना खूप इच्छा असतात आणि त्यांच्या इच्छा सदा अपूर्ण असतात. कोणी पुत्र संतती मागतात, कोणी राज्य संपत्ती मागतात, कोणी भावभक्ती मागतात, तर कोणी एखादा संसारातून मुक्ती मागतो. अशा एका भावार्थी परंतु पैसा मिळविण्यात दंग असलेल्या भक्ताला बाबांची उदंड कीर्ती ऐकून त्याच्या दर्शनाची ओढ लागली. घरी खूप संपत्ती व संतती होती, नोकर चाकरेही पुष्कळ होते. त्याच्या मनात आले की उदार मूर्ती बाबांचे दर्शन घ्यावे. बाबा मोठे ब्रह्मज्ञानी आहेत, साधू संतांचे मुकुटमणी आहेत, त्यांची करणी अगाध आहे, त्यांच्या चरणी मस्तक ठेवू या. आपल्या दुसरी कसली कमी नाही, तर आपण ब्रह्मज्ञान मागूया. हे सहज साधले तर मी धन्य होईल. त्यावर त्याचे मित्र म्हणाले, ब्रह्म जाणणे सोपे नाही, ते तुझ्यासारख्या लोभ्याला प्रकट होणे कठीण आहे. धन, स्त्री व मुले बाळे ह्यांच्या पलीकडे ज्याला सुखाचे साधन माहित नाही, ज्याला ब्रह्म हे केवळ स्वप्नच वाटतं, त्याला ते शांती कसं देईल. इंद्रिये दुर्बल झाली आणि जगात कोणी मान देईनासे झाले की उगाच रिकामटेकडे बसल्यावर ब्रह्माचे सूत काततात. वेळ घालविण्यासाठी ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करतात. तशी ही तुझी ब्रह्म जाणण्याची इच्छा आहे. तुझ्या चिकट हातातून हा पैसा सुटल्याशिवाय तुझी ही इच्छा पुरविणारा तुला कोणी भेटायचा नाही. असो, अशी आस्था मनात धरून तो ब्रह्मार्थी परत भाड्याने टांगा करून शिर्डीला निघाला आणि तेथे पोहोचल्यावर त्याने साईंचे दर्शन घेतले आणि त्यांच्या पायांना नमस्कार केला. मग साई जे गोड शब्द म्हणाले ते आता श्रोत्यांनी ऐकावेत. हा साई कथा रूपी कल्पवृक्ष लक्ष देण्याच्या रूपाने पाणी पाजल्याने पक्का रुजेल आणि श्रोत्यांचा आदर जसा जसा वाढेल तसा तसा त्यावर फळांचा भार उगवेल. सर्वांगी तो रसभावाने भरेल, सुगंधित पुष्पांनी फुलेल, मधुर फळांच्या भाराने वाकेल आणि भोक्त्यांची इच्छा पूर्ण होईल. ब्रह्मार्थी म्हणाला, बाबा मला ब्रह्म दाखवा, हेच जीवाशी धरून मी येथे आलो आहे. लोक म्हणतात शिर्डीकर बाबा ब्रह्म चटकन दाखवितात म्हणून इतक्या दूर आलो. मार्ग कंठता फार थकलो तरी जर ब्रह्म मिळेल तर कृतकृत्य झालो म्हणून
म्हणेन. बाबा म्हणाले, चिंता करू नकोस, ब्रह्म आता रोकडे दाखवितो, येथे उधारीची गोष्ट नाही. तुझ्यासारखा विचारणाराच मिळेल कठीण. बहुतेक लोक धन संपत्ती मागतात, रोग व संकटे निवारा म्हणतात आणि सदा लौकिक मान राज्यपद व सुख मागतात. केवळ या जगातील सुखासाठी लोक शिर्डीला धावून येतात आणि माझ्या फकीराच्या भजनी लागतात. ब्रह्म कोणीही मागत नाही. अशांचाच मला सुकाळ म्हणजे सुबत्ता विपुलता आहे आणि तुझ्यासारख्यांचाच दुष्काळ आहे. ब्रह्म जिज्ञासूंचा मी भुकेला आहे, हा मला पर्वकाळ आहे. ज्या ब्रह्मवस्तूच्या भीतीने सूर्य व चंद्र यांचे ठराविकपणे चालणे, नियमाने उगवणे आणि नियमाने मावळणे, प्रकाश व अंधार मर्यादित राहणे, ग्रीष्म वसंत वगैरे ऋतू येणे, इंद्र देवादी लोकपाल म्हणजे 8 दिशांमध्ये लोकांचे हित रक्षण करण्यासाठी परमेश्वराने नेमलेले अधिकारी इंद्र, अग्नी, यम, नैऋत्य, वरुण, कुबेर, वायू व ईश यांनी नेमाने प्रजेने पालन करणे, हे सर्व घडते झालेमुळे हे ब्रह्म म्हणून शरीर पडण्यापूर्वी विचारवंत पुरुष ब्रह्म प्राप्त करण्याचा पुरुषार्थ साधून घेतात, नाही तर सतत पुनर्जन्माचा फेरा निश्चितपणे पाठीशी लागतो. हे ब्रह्म जाणल्याशिवाय जर शरीर पडेल तर संसाराचे बंधन पिच्छा पुरविल आणि पुनर्जन्म चुकणार नाही. भयात दस्याग्निस्तपती भयात तत्पती सूर्यम भयादिदश्य वायुष्य मृत्युर्धावती पज्यवम. ज्याच्या भीतीने अग्नी तापतो, सूर्य प्रकाशतो, ज्याच्या भीतीने इंद्र, वायू व 5वा मृत्यू आपापल्या कामात तत्पर असतात. इह चेदशकद बोधम प्राक् शरीरस्य विस्त्रसम तत सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. त्या परब्रह्माला शरीराचे पतन होण्याआधी या देहातच जर जाणले नाही तर अनेक युगांपर्यंत नाना लोकात व योनीत शरीर धारण करावे लागते. तुला ब्रह्माच काय सगळे ब्रह्म गुंडाळे दाखवितो, तेच तुला नखांपासून शेंडीपर्यंत घट्ट गुंडाळीत आहे आणि तेच मी उकलून वेगळे करतो. काय ती अमृताची गोडीची वाणी, जणू काय अनुपम किंवा सर्वश्रेष्ठ सुखाची खाणच. जे प्राणी संशय रूपी झोक्यावर बसलेले आहेत त्यांचाही उद्धार करण्यास ती समर्थ आहे. तात्पुरता आनंद देणाऱ्या सुखाच्या मोहात जे दिवस रात्र गुंतलेले आहेत त्यांनाही बाबांची ही वचनरूपी वाट शास्त्रांनी योग्य म्हटलेल्या आचरणाकडे नेऊन सोडतील. चिंतामणी प्रसन्न झाला तर लौकिक सुख हाताशी चढेल आणि महेंद्र प्रसन्न झाला तर स्वर्ग संपत्ती लाभेल. परंतु गुरुची विशेषता याहूनही विशेष आहे. गुरु सारखा दाता कोणी नाही. तो जर सुप्रसन्न होऊन पावला तर प्राप्त होण्यास कठीण असे ब्रह्मच भक्ताला दाखवितील. या गोड कथेच्या श्रवणाने संसार दुःखाचा विसर पडेल. ब्रह्मार्थीयांना कसे शिकवावे हे बाबा जाणत होते. असो, बाबांनी मग त्या ब्रह्मार्थीला बसविले आणि क्षणभर दुसऱ्या व्यवसायात गुंतविले. जणू काय तो प्रश्नच आपण विसरलो असे त्याला दाखविले. मग बाबांनी काय केले, एका मुलाला जवळ बोलाविले आणि त्याला म्हणाले, लवकर जा आणि नंदू मारवाड्याला निरोप दे की बाबांना फार जरूर आहे. 5 रुपये थोडा वेळ उसने चटकन दे. मुलगा नंदूच्या घरी गेला तर त्याला दाराला कुलूप होते. तेव्हा तसाच माघारी येऊन त्याने बाबांना ती बातमी सांगितली. बाबा म्हणाले, परत जा, बाळा वाणी घरी असेल त्याचे तोच निरोप देऊन रुपये घेऊन ये. त्याची ही सुद्धा फेरी व्यर्थ गेली. बाळा वाणीही तेव्हा घरी नव्हता. मुलाने येऊन हे घडलेले बाबांना सांगितले. नंतर आणखी 1-2 ठिकाणी बाबांनी त्याला घाईने पाठविले. हेलपाटापायी तो थकला, परंतु कवडी सुद्धा मिळाली नाही.
नंदू व वाणी यांपैकी कोणीही घरी नव्हते हे बाबांना पूर्णपणे माहीत होते. अंतर्ज्ञानीच होते बाबा. चालते बोलते ते ब्रह्म. त्यांना काय 5 रुपयास अडेल, परंतु त्या ब्रह्मार्थी या पायी ही नवलाई मांडली. पाहुणा घरी आल्यावर त्याच्या पाहुणचारासाठी जे मिष्ठान्न किंवा शिरा केलेला असतो तो इतरांना पण खायला मिळतो. तसे या ब्रह्मलोकाचे निमित्त पुढे करून बाबांनी सर्वांच्या कल्याणासाठी भक्तांना उपदेश दिला. त्या ब्रह्मार्थीच्या खिशात त्यावेळी 250 रुपयांचे पुडके होते. ते साईनाथांना कळले होते. ब्रह्मार्थींना ते कळत नव्हते का? त्याला डोळे नव्हते का? खिशात नोटांचे पुडके असून द्यावे की न द्यावे, परत मिळतील की नाही, अशा प्रकारच्या अनिर्णयाच्या घोटाळ्यात तो पडला आणि अडचणीत सापडला. साईबाबांना 5 रुपया उधार आणि त्याची एक घटकाभरही द्यायचा धीर त्याला झाला नाही आणि ब्रह्म साक्षात्कार मागायला येतो. साई महाराज सत्यवचनी व हात उसनी रक्कमही लहान, तर ती देऊन पाहावी असे त्याच्या मनात येतात संशय येऊन आदळला. 5 रुपयांची ती काय कथा, पण तेही द्यायला त्याचा जीव होत नाही. एवढी पण सोय करता येत नाही. तो मूर्तिमंत लोभत जन्माला नाही का? इतर कोणी भाळा भोळा ज्याला बाबांचा खरा जिव्हाळा असता त्याने हा उसनवारीचा सोहळा उघड्या डोळ्यांनी बघितला नसता. ब्रह्माची ज्याला इतकी तहान लागली होती त्याला हा प्रश्न समजला नसेल हे मला वाटत नाही, परंतु तो धनाच्या मोहाने झपाटलेला होता. स्वस्त बसावे तर तेही नाही. परत जाण्याची घाई सुटली. बाबांना म्हणाला, ब्रह्म ठिकाणी पाडा की. बाबा म्हणाले, बसल्या जागी ब्रह्म दाखवावे यासाठी आतापर्यंत उपाय केले ते कळले नाही का तुला? ब्रह्मासाठी 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अहंकार, बुद्धी व मन ही सर्व समर्पण करावी लागतात. यदा पंचावनिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टति तमाहुम परमाम गतिम. योगाभ्यास करताना जेव्हा मनासहित 5ही इंद्रिया चांगल्या प्रकारे स्थिर होतात आणि बुद्धी सुद्धा कोणत्याही प्रकारची चेष्टा करीत नाही, त्या स्थितीला योगीजन परमगती म्हणतात. योगाची सर्वश्रेष्ठ स्थिती म्हणतात. ब्रह्मज्ञानाचा मार्ग अवघड असतो. सर्वांना सरसकट सोपा नसतो. उदय काळ आला म्हणजे भाग्यवंतांना तो ब्रह्मज्ञान एकाएकी प्रकट होऊन प्राप्त होतो. ब्रह्मदेवाच्या अधिकारापर्यंतच्या उत्कर्षाविषयी देखील जो विरक्त असतो व ज्याची इतर कोठेही आसक्ती नसते तोचही ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचा अधिकार असतो. अंगात किंचितही वैराग्य नसेल तर कोणीही कितीही ब्रह्मत्वाचा उपदेश केला तरी त्याला काय यश येईल? उत्तम अधिकारी असलेल्या ब्रह्मज्ञान विना अडचण सहज प्राप्त होतो, तर मध्यम अधिकार असलेला सदा ठराविक पद्धतीने हळूहळू जागे लागतो. एक आकाश मार्गाने जातात तर दुसरे शास्त्र संमत क्रमाक्रमाने पायऱ्या चढून जातात. परंतु अधिकार नसलेले लोक मात्र ब्रह्म जाणण्याकरिता व्यर्थ श्रम करतात. एक आत्मविवेकाशिवाय म्हणजेच आत्मसंयम शिवाय म्हणजे इंद्रिया व विकार ताब्यात आणल्याशिवाय ब्रह्मप्राप्तीचे दुसरे श्रेष्ठ साधन नाही. हे वेदांताचे वचन जरी खरे असले तरी आत्मविवेक प्राप्त करणे काय सर्वांना शक्य आहे? अभ्यास व श्रम करून हाडांच्या काड्या कराव्या लागतात, तेव्हाच गुरुकृपेच्या प्रकट होण्याने हळूहळू ते हाताशी येतात. मी एक ईश्वर, मीच एक सत्ता गाजविणारा अधिपती असा जेव्हा ब्रह्मदेवाला अभिमान चढतो आणि स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडतो तेव्हा विश्रांतीची उत्पत्ती होते. मीच ब्रह्म आहे असे जेव्हा ज्ञान होते तेव्हा ते जाणणारा ज्ञानी स्वस्वरूपी लीन होतो आणि तेव्हाच त्याची विश्वाच्या वास्तविकतेची किंवा खरेपणाची कल्पना नाहीशी होते असे श्रुती गर्जना करून सांगते. आत्मजागृती झाली आणि सर्वव्यापी व सर्वांगभूत अशा ब्रह्माशी एकरूपतेची मनाची वृत्ती झाली की ब्रह्मरूपी अग्नीत विश्वाची आहुडी पडते आणि सृष्टीची राख होते.
जीवाची देखील हीच तऱ्हा असते. जेव्हा चुकीचा समज नाहीसा होतो तेव्हा दोर, सूर्यांचे किरण व शिल्पला याला खोटा अभास निवळतो. शिंपल्याचे खरे ज्ञान नसल्यामुळे ते रूप किंवा चांदी भासू लागते, परंतु तेच स्वरूप खरे ज्ञान प्राप्त झाले की ते शिंपलाच आहे हे कळते. खोट्या कल्पनेचे निवारण झाले की रूपे दिसेनासे होते आणि शिल्पल्याचे स्पष्ट व निश्चित ज्ञान होते. एकमेकांच्या अज्ञानाचे हे लक्षण आहे. ज्ञानरूपी दीप घासून स्वच्छ करून अज्ञानरूपी घाण धुवून काढा, म्हणजे चुकीच्या कल्पनेचे नाश होईल. जन्म मृत्यूचे बंधन नसले तर मोक्षासाठी आत्मसंयम कशाला? वेदांताशी आमचा काय संबंध? आणि मग हे ब्रह्मज्ञानाचे विवेचन कशासाठी? मी बद्ध बांधलेलो आहे आणि मला त्यापासून संपूर्णपणे सुटायचे आहे, अशा दृढ निश्चयाला जो चिकटलेला आहे तोच फक्त येथील अधिकारी आहे. अत्यंत अज्ञानी अथवा पूर्ण ज्ञानी हे दोघेही अधिकारी नव्हेत. बद्धच नाही तर मुक्ती कसली ही खरी गोष्ट आहे. जीव हा ब्रह्म आहे. जीवो ब्रह्मेन परम. स्वभावतच तो नित्य शुद्ध बुद्ध बद्ध व मुक्त असतो. म्हणून बद्धच नाही कैची मुक्ती, हे तो आहे वस्तुस्थिती. बद्धता व मुक्तता ही दोनही गुणांच्या सोबतीने राहण्यावर अवलंबून असतात, याचा अनुभव सर्वांना आहे. ब्रह्म जेव्हा मायेशी किंवा त्रिगुणात्मक प्रकृतीशी म्हणजेच दैवी हौश गुणमयी मम माया दुरत्यया संबंध जोडते तेव्हा ते आपल्या बद्ध झालेले समजते. म्हणून गुण संयोग म्हणजे बंधन व गुण वियोग म्हणजे मोक्ष. दुजेपणाचे जेथे अस्तित्वच नाही तेथे कोण कोणास बांधील व सोडील. जीवात्म्याचा परमात्म्याशी दुजाभाव एकोपाच्या मार्गाने गेल्यावर कोणीही बद्ध नाही व मुक्तही नाही. दिवस व रात्र हे काय सूर्य उत्पन्न करतो, हा तर दृष्टी दोषाचा व्यवहार. सूर्य व भानगडीतच नसतो. मी एक करता मी एक भोगता असा चित्तात अभिमान धरून स्वर्ग व नरकाच्या सुख दुःखांचा अनुभव घेतला की इच्छांच्या हव्यास वाढतो. आत्मा हा सदा असणारा, प्राचीन व कधीही नाश न पावणारा आहे. जन्म मृत्यू विकार त्याला बाधत नाही. अजो नित्यम शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. ओंकार हे त्याची मूर्ती स्वरूप आहे. त्याला आरंभ व शेवट नसून स्वतंत्र आहे. ज्या मनुष्याची शरीर हाच आत्मा अशी दृष्टी आहे, जो स्वतःला वेगळा व सृष्टीला वेगळी समजतो, त्याला कष्ट करूनही आत्म्याचे अनुभवजन्य ज्ञान प्राप्त होत नाही. वाणी आदी सर्व इंद्रियांचे लय करा आणि मनाचा निश्चय पक्का करा. नंतर त्या मनाचाही लय करून बुद्धीला पकडा. प्रकाश स्वरूप मी ज्ञान देणारी बुद्धी तेथे मन एकाग्र करा. मनासकट सर्व इंद्रिया समूह एक बुद्धीच्या स्वाधीन असतात. मातीच्या घड्याला जशी मूळ कारण मातीची तशीच इंद्रियांना बुद्धी असते. ती तशीच त्यांना सदा व्यापून असते. मनादी सर्व इंद्रियांना व्यापून राहणाऱ्या बुद्धीला महत्वाचे मिसळावे आणि महत्वाचे आत्म्यात समर्पावे. अशी गोळाबेरीज केली म्हणजे आत्म्याचे स्वरूप निश्चितपणे कळते. यच्छेत वाङ्मनसि प्राज्ञम ततं यच्छेत ज्ञानमात्मनि महित नियच्छत तत यच्छेत शांत आत्मनि. बुद्धिमान मनुष्याने प्रथम वाणी वगैरे इंद्रियांना आपल्या विषयांपासून परावृत्त करून मनात विलीन करावे. मग मनाला बुद्धीत विलीन करावे. येथपर्यंत दृढ अभ्यास झाला म्हणजे का ज्ञान स्वरूप बुद्धीला माहित आत्मानी म्हणजे जीवात्म्याचा शुद्ध स्वरूपात विलीन करावे. अशा प्रकारे आपुल्यापासून वेगळ्या कुठल्याही वस्तूच्या सत्तेचे भान राहिले नाही म्हणजे स्वतःला शांत आत्मारूप परब्रह्म पुरुषोत्तमात विलीन करून टाकावे. मग रूपे मृगजळ म्हणजे वाळवंट अति उन्हाने तापून त्यावरच्या हवेच्या थरांचा पाण्यासारखा दिसणारा भास व सापाचा
आकार हे केवळ दृष्टीचे दोष बनतात, त्याला संपूर्णता नाही व विशेषताही नाही, आणि ज्याला जन्म मृत्यू बाधत नाही त्या आत्म्याच्या दर्शनाशिवाय आपले कल्याण होणे नसते, असे साधू जन सतत बोलत असतात. सर्व परिणामांना कारण असते, परंतु हा आत्मा स्वतःच उत्पन्न झालेला असून त्याला कारण नाही. हा फार प्राचीन आहे, पण पूर्वी असूनही त्रिकाल बाधित असा ताजा आहे आणि स्वभावतः व बुद्धीला अगोचर आहे, म्हणजेच बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर आहे. हा आकाशाप्रमाणे अभंग असून जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे, जो स्वतः एकटाच असलेला व अवयवा शिवायचा आहे. त्याचा ओम प्रणव हा आधार आहे. हे निर्गुण निराकार ब्रह्म जाणता येते, सगुण साकार ब्रह्म प्राप्त करता येते आणि त्याचे प्रतीक ओम याचे सदा ध्यान व उपासना करता येते. सर्व वेदांची जे सार तेच प्रणव स्वरूप ओंकार आणि त्याचे जे अर्थांसह स्पष्ट जाणणे तेच महावाक्यांचे म्हणजेच वेदांतातील जीव व ब्रह्म यांचे ऐक्य दाखविणारे तत्वमसी आदी वाक्य ही चार वेदांची चार आहेत. प्रज्ञानम ब्रह्मम, अहम ब्रह्मास्मि, तत्त्वमसी आणि अयमात्मा ब्रह्म. अभ्यासपूर्वक चिंतन होय. वेद स्वतः ज्याच्या खरेपणाबद्दल खात्री देतात, जे लोक अत्यंत प्रयत्नाने व ब्रह्मचर्य पाळून मिळवितात त्यालाच ओम पद म्हणतात. सर्वे वेदा यत पदमान मनंती तपासी सर्वाणि च यद वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरान्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्यो मित्यतत. सर्व वेद नाना प्रकारांची ज्याचे प्रतिपादन करतात, सर्व तप वगैरे साधनांचे जे एक परम एक व चरम म्हणजे अंतिम लक्ष्य आहे व ज्याला प्राप्त करण्याच्या इच्छेने साधक निष्ठापूर्वक ब्रह्मचर्याचे पालन करतात, ते हे पुरुषोत्तम भगवंताचे परम तत्व मी तुला संक्षेप पूर्वक सांगतो. ते म्हणजे ओम हे एक अक्षर होय. असो, त्या पदाची वाटचाल जरी फार विकट असली तरीही ती मेहनत करणाऱ्याला श्रेष्ठ गुरु कृपा झाल्यावर मिळविण्यास अत्यंत सोपी होते. अत्यंत स्थूल अशा इंद्रियांपासून अनुक्रम धरून सूक्ष्म तारतम्यापर्यंत पोहोचल्यावर प्रयत्नशील साधकाला त्याची प्राप्ती होते. ते हे ओम शब्दाने म्हणण्याचे अक्षर सर्व तपांमध्ये श्रेष्ठ आहे, ज्याचा नुसता उच्चार केला तरी अर्थांचे तत्व मनात स्फुरते आणि ज्याचे वारंवार पठण केले तर प्रत्यक्ष अनुभव येतो. सर्वव्यापी व वृद्धिक्षय विकाराशिवायचा आत्मा जो जाणेल तो सद्गुरूचा भक्त धन्य होय. अध्यात्म म्हणजे ताप येणे, हाड मोडणे यांसारखे शारीरिक व क्रोध चिंता यांसारखी मानसिक दुःखे, आदिभूत म्हणजे चोर साप युद्ध यांपासून मिळणारी दुःखे व आदि दैव म्हणजे अतिवृष्टी दुष्काळ यांसारखी दैविक दुःखे, या तीन प्रकारच्या दुःखांनी गांजलेले लोक हे भाग्य कसे भोगू शकतील. हे वैभव तर फक्त संतांचेच असते. अविद्येपासून संसाराची किंवा जन्म मरणादी परंपरेची उत्पत्ती होते आणि त्यापासून सुटका करून घ्यायचे साधन म्हणजे ब्रह्म व आत्मा हे एकच आहे अशी मनाची भावना, ज्याची प्राप्ती व संतांच्या ठिकाणी होते, या संतांच्या ठिकाणी होते. जेव्हा विषय सुखांच्या विचाराशिवायची मनाची स्थिती होईल, जेव्हा अहम ब्रह्मास्मि इति मी ब्रह्म आहे अशा वेदाच्या महावाक्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करण्याने बुद्धीचा तसा कल होईल,
जेव्हा गुरुच्या वचनाच्या व शास्त्रांच्या म्हणण्याच्या खरेपणाची खात्री पटून मनाने व शरीराने कर्म करण्याची प्रवृत्ती मनासह थांबते, तेव्हाच आत्म्याची पूर्णपणे ओळख होते, तेव्हाच संपूर्ण व स्पष्ट ज्ञानाची प्राप्ती होते. विषय सुखाची साधने, संपत्ती वगैरे शोकप्रद वस्तूंप्रमाणे निवृत्त होते. अंतःकरणातील अविद्या वगैरे गुंतागुंत उकलली जाते आणि साधक अव्यक्त ब्रह्म विलीन होतो. कवडशातील म्हणजे भोकाच्या येणाऱ्या उजेडाच्या किरणातील अति लहान कण, त्याहूनही लहान असलेले अणु, त्या अणुपेक्षाही अतिशय लहान किंवा बारीक आत्मा असतो, अशी त्याची निश्चित कल्पना केली जाते. मोठ्यात मोठे म्हणजे ब्रह्मांड, पण आत्मा त्याहूनही मोठा आहे, अशी ही कल्पना केली जाते. परंतु या सर्व तुलनेसाठी कल्पना आहेत. आत्मा हा निश्चित मापाच्या पलीकडे आहे. तो सूक्ष्मापेक्षा शुद्ध व मोठेपणाने मोठ्या आकाराचा आहे. अणोरणीयान महतो मयीयान आत्मा अस्य जंतो निहिंतो गुह्यायाम. या जीवात्माच्या हृदय रूप गुहेमध्ये राहणारा आत्मा सूक्ष्माहून अतिसूक्ष्म व महानापेक्षा अतिमहान आहे. नाम व रूप या उपाधीच असतात. आत्मा सदा परिपूर्ण व उपाधी शिवायचा असतो. त्याला जन्म नाही, मरण नाही व मूळ कारणही नाही. तो जन्मरहित किंवा स्वयंभू, सतत टिकणारा, कधीही नाश न पावणारा व पुरातन आहे. त्याला स्पष्टपणे सहज जाणणे कठीण असते. ओंकार प्रतीक असलेले जे ब्रह्म तेच त्याचे मूळ स्वरूप होय. वेद व इतर शास्त्र पुराणे यांनाही जागण्यास कठीण असलेला तो काय सरसकट सर्वांना सहज प्राप्त होईल. ज्याला निश्चयपूर्वक जगण्याला वेद थकले, तपस्वी वनवासी झाले, उपनिषदांनी हात टेकले, पण कोणालाही अचूक ज्ञान झाले नाही, त्या आत्म्याच्या स्वरूपाचा शोध लागण्याकरिता आत्मा व परमात्मा एकच आहे हे जाणणारा आचार्यच हवा. तर्क करण्यात पटाईत असणाऱ्यांना तेथे प्रवेश नसतो. मग इतरांचे काय महत्व? नुसते वादविवाद करणाऱ्यांना तर तेथे जागाच नसते. ते मनाच्या गोंधळ रूपी भोवऱ्यात गिरगर फिरतात. वेद, शास्त्र व आचार्य ह्यांशिवाय इतरांची स्वस्वरूप जागण्याची बुद्धी तेथे निश्चित होत नाही. स्वतःच्या बुद्धीने कल्पनारूपी तारे 84 लक्ष फेरे चुकवू शकत नाही, पण शास्त्र व गुरुरूपी एकच चंद्र मात्र पुरतो आणि मग अंधार किंचितही उरत नाही. जे इतरांना कष्टाने साधत नाही ते तो सहज साधून देतो. जे सद्गुरूची कास दृढ करून धरून ठेवतात त्यांना ब्रह्मज्ञान प्रकट होते. जेथे अविद्या नाही व करता बाजूला सारते, जेथे सच्चिदानंद स्वरूप स्थिर होते आणि स्वरूपात निमग्न झालेली स्थिती उत्पन्न होते, त्यालाच मोक्ष हे दुसरे नाव आहे. हेच जीवांचे अत्यंत अपेक्षित ध्येय आहे, ज्याकरिता ब्रह्म म्हणजे परमात्म्याशी एकरूप होण्याची आसक्ती असलेले व आत्मचिंतनात निमग्न होण्याची आवड असलेले साधक फार कष्ट करतात. स्वस्वरूपी मन अस्थिर झाले की इंद्रियांनी भोगण्याच्या इच्छा विषयांची खळबळ उडते. स्वस्वरूपी मन स्थिर झाले की तो क्षीण होतात. जो स्वस्वपासून तोंड फिरवतो त्याच्या समोर विषय सदा उभे राहतात, पण जो स्वस्वरूपाकडे पाहतो त्याच्यापासून विषय तोंड फिरवतात. जो मोक्षाचीच मात्र इच्छा करतो, दुसरी कसलीही इच्छा मनात ठेवत नाही आणि या पृथ्वी लोकाचा व परलोकाचा किंचितही लोभ धरत नाही, तोच मोक्षाचा अधिकारी असतो. यातील एक लक्षणाने जरी कोणी कमी असेल तरी तो मुमुक्षु नव्हे हे स्पष्ट जाणा. एका डोळ्याने आंधळा माणूस
देखणेपणाचे जसे ढोंग करतो तसा तो मुमुक्षत्वाचे केवळ ढोंग करतो. अहंकार गळल्याशिवाय, लोभाचे उच्चाटन झाल्याशिवाय व मन आसक्ती रहित झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान मनात पक्के ठसत नाही. देह हाच आत्मा आहे अशी जी बुद्धी तीच माणसाला भ्रमात टाकते. कोणत्याही वस्तूविषयी आसक्ती असणे हे बंधनाला कारण होते. विषय भोगांविषयी कल्पना करणे आणि आठवण येऊन देणे सोडा, म्हणजे ब्रह्म हाती येईल. निर्गुण परब्रह्माचा साक्षात्कार मिळविणे कठीण कर्म आहे. म्हणून सगुण अपर ब्रह्माच्या वर्णनाचे वर्म जाणून बुद्धिमान लोक त्यालाच आपला धर्म समजतात. आत्मा सर्व भूतांमध्ये गुप्त रीतीने वास करतो हे तत्व वेदांती जाणतात, परंतु याचा सर्वांना अनुभव येईल असा पुरावा कोठे आहे. आधी चित्त शुद्ध लागते, आणखी बुद्धी दर्भाच्या टोक सारखी तीक्ष्ण लागते. तेव्हाचा अत्यंत पवित्र आत्मा कृपावंत होऊन स्वतःच प्रकट होतो. आत्मा सदा विकाराशिवायचा आहे. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे तो कधीही शोक करीत नसतो. गतासून गताश्रुंष्ण नानु शोचंती पडिताम. खरे ज्ञानी मेल्या जित्यांचा शोक करीत नसतात आणि तोच धैर्यवान बुद्धिमान असून संसारातून संपूर्णपणे मुक्त झालेला असतो. येथे प्रवचन करण्याचे कौशल्य किंवा ग्रंथाचा अर्थ समजण्याची शक्ती चालत नसते. वेद व श्रुती ह्यांच्या यथार्थ ज्ञानानेही काही उलगडा होत नसतो. नायमात्मा प्रवचेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैश्य वृणते तेन लभ्य तस्यैष आत्मा विवृणुते तनु स्वामम. हा आत्मा म्हणजे परमात्माच प्रवचनाने, बुद्धीने किंवा पुष्कळ शास्त्र श्रवण केल्यानेही प्राप्त करणे शक्य नसते. तो ज्याचा स्वीकार करतो त्यालाच तो प्राप्त होऊ शकतो. त्याच्यासाठी तो आत्मा स्वतःच आपले खरे स्वरूप प्रकट करतो. आत्मा नित्य व विकाराशिवायचा आहे आणि शरीर अनित्य व सदा बलणारे असे जाणून तो आपले हित साधतो. तोच योग्य व अयोग्य कार्यांविषयी जागृत होय. आत्मज्ञानाला सदा कसलीच भीती नसते. तो स्वतःला एककटाच व या जगात स्वतःशिवाय दुसरे काही नाही असे समजतो. अशा प्रकारे दुजेपणाचा ठाव ठिकाणा पुसून काढला की सर्व दुःखांचा नाश निश्चित फळास येतो. आत्मा जरी जाणण्यास अवघड असला, प्रवचने ऐकून त्याच ठिकाण सापडत नसला तरी किंवा केवळ बुद्धीचा तेथे काही उपयोग होत नसला तरी त्या आत्म्याला उपायांनी सहज जाणणे शक्य असते. ज्याला स्वतःला इतर कुठली कामना नाही व ज्याची आत्मज्ञान प्राप्त करणे हीच मात्र एक कामना आहे, असा जो आत्म्याची पुष्कळ प्रार्थना करतो त्यालाच हा श्रेष्ठ लाभ प्राप्त होतो. पोधी कीर्तन वगैरे ऐकताना तोच मी आहे असा अभेद दृष्टीने जो पाहतो व हेच ज्याचे ध्यान राहते त्यावर आत्मा अनुग्रह करतो. जो सदा दुष्ट कृत्ये किंवा पापचरणे करण्यास तत्पर असतो, जो सदा अशांत व स्थिर असतो, ज्याचे चित्त एकाग्र नसते, अशा ज्ञानी माणसालाही तो पावत नाही. ना विरतो दुश्चारितांना शांतो ना समाहितम ना शांत मानसो वापी प्रज्ञानैनम मानुष्यात. जो मनुष्य दुष्ट कृत्यांपासून किंवा पापाचरणांपासून विरक्त होऊन त्यांचा त्याग करीत आहे, त्यांचे मन ईश्वराला विसरून रात्रंदिवस संसारातील भोगात भटकत राहते. ईश्वरावर श्रद्धा नसल्याने जो सदा अशांत राहतो व ज्याची मन बुद्धी व इंद्रिये स्वाधीन नाहीत, अशा मनुष्य सूक्ष्म बुद्धीने आत्मचिंतन करीत असूनही त्याला प्राप्त करू शकत नाही. श्रुती व स्मृती ह्यांनी सांगितलेले योग्य कर्मे जो करतो व अयोग्य कर्मे सोडून देतो, ज्याचे चित्त सदा एकाग्र असते, त्याच्या अधीन आत्मा असतो. पापचरणांपासून जो विरक्त, आचार्य व गुरु यांच्या चरणी जो विनम्र व फलांच्या इच्छेपासून जो निवृत्त, त्यालाच हा आत्मा प्राप्त होतो.
विषय भोगांविषयी निष्काम झाल्याशिवाय, केवळ आत्माविषयी कामना धरल्याशिवाय आणि मनाची वृत्ती शांत झाल्याशिवाय आत्माराम पावणे कठीण असते. ब्रह्मज्ञानाची इच्छा असणारे तपाचरण पाहून जेव्हा आत्म्यास कृपा उपजेल, तेव्हाच तो स्वतःचे स्वरूप प्रकट करील. गुरुच्या मदतीशिवाय त्याला पावणे सोपे नाही. तरी स्वस्वरूप प्राप्त करण्यासाठी साधकाने श्रवण मनन वगैरे करावे. अभेद भावाचे नीट ध्यान ठेवावे, तरच आत्मलाभ सुखाने होईल. प्रपंच हा सर्व अज्ञानमय आहे आणि त्याच्या पसाऱ्याचेही मूळ कारण अज्ञान आहे. ज्ञानाशिवाय मोक्षाला थारा नाही, हे जरा समजून घ्या. शास्त्राच्या अनुभवाला तर्क व शोधक बुद्धी लागते. ज्ञान मात्र संसाराचा लय झाल्यावरच उत्पन्न होतो, दुसऱ्या कशानेही शक्य नसते. मोठा साधू असो की नीच पापी असो, जीवात्मा हाच परमात्मा आहे हे जाणून जो वागतो तोच खरा महान पुरुष होय. त्याचाच एक आत्मा अभेद आत्मा असतो. ब्रह्म व आत्मा एक आहे हे जे अनुभवपूर्वक ज्ञान, तोच ज्ञानाचा कळस होय. एकदा आत्मज्ञान झाले की सर्व अज्ञान नाहीसे होते. संपूर्ण आत्मज्ञान झाले की मग जाणण्यासारखे काही उरत नाही. साक्षात्कारामुळे त्याच्याकडून हातातल्या वस्तूंप्रमाणे सारे जाणले जाते. त्याला आत्मज्ञानाचे फळ म्हणजे संसाराची अखंड निवृत्ती, परमानंदाची तत्काळ प्राप्ती व मोक्षाचा सुकाळ प्राप्त होतो. आत्मा सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म व महानापेक्षाही महान आहे, असे जे बोलणे ते फक्त त्याची सर्व व्यापकता बुद्धीला कळण्यासाठी असते. आत्मा सूक्ष्मही नव्हे व महानही नव्हे. येथील न्यूनाधिकता किंवा श्रेष्ठ कनिष्ठता ठरवण्याचा भाव हा नुसता कल्पनेचा खेळ आहे. तो आत्मा तर परब्रह्म देवापासून ते झाडूपापर्यंत सर्व चर व अचर वस्तूंमध्ये भरलेला आहे. असे हे वर्णन करण्यास अशक्य आत्म्याचे अस्तित्व बुद्धीला समजावून घेण्यासाठी वेदांती त्या अमर्यादितलाही वाचेने मर्यादित करतात. केवळ बुद्धी वैभवाच्या योग्याने आत्माचे खरे वर्म हाती लागत नसते. साधू संतांच्या व सद्गुरूच्या संगतीने व त्यांच्या सेवापासून होणाऱ्या कृपेने त्याची प्राप्ती होते. ब्रह्माचे सविस्तर वर्णन पोथ्या पुस्तकांकडून काय थोडे रोकडे भरलेले आहे, परंतु सद्गुरू कृपा जोवर होत नाही तोवर या जगाचा शेवट होईपर्यंत देखील हा आत्मा हाताशी चढत नाही. नित्य व नैमित्तिक कर्म करून जोपर्यंत मन शुद्ध संस्कारांनी युक्त होत नाही तोपर्यंत ब्रह्माचा अनुभव मुळीच लाभत नाही. ब्रह्मच फक्त नित्य आहे आणि बाकी सर्व अनित्य आहे आणि जे जे सर्व दृष्टीस दिसत ते सतत टिकणारे नाही हे सत्य आहे. त्रिवार सत्य आहे. ब्रह्माच वक्ताही दुर्मिळ, तसाच श्रोताही दुर्लभ आणि प्रेमळ व अनुभवशील सद्गुरू तर कवचित सापडेल. ब्रह्म काय वाटेवर पडलेले आहे. जे योगी स्वतःला पर्वताच्या गुहांमध्ये कोंडून घेतात, यम नियमात बांधून घेतात, या व ध्यान धारणेत गुंतवून घेतात, अशांना देखील गुरु कृपा झाल्याशिवाय ब्रह्म दिसत नाही. ते तुझ्यासारखा मूर्तिमंत लोभ्याला कसे बाबा लाभेल. ज्याला पैशांचा फार लोभ असतो त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कल्पांती देखील कधीही होत नसते, हे पक्के ध्यानात ठेवा. परमात्म्याच्या गोष्टी ऐकताना विषय भोगांचे चिंतन व प्रपंचाचे सतत विचार करीत राहिले की साक्षात्कार देखील तसेच मिळते. अंतःकरणाला मल, राग, द्वेषादी विकार, विक्षेप व आवरण हे 3 दोष असतात. निष्काम करणे करून मलाचे निर्मूलन होते आणि उपासनेने विक्षेप घेऊन निघतो. अशा प्रकारे सर्व स्वकर्म व उपासना करून कर्त्याच्या चित्ताला परिपक्वता येते आणि मल व विक्षेप यांचा नाश होऊन फक्त आवरण शिल्लक राहते. हे सर्व अनर्थांचे बीज आवरण ज्ञान प्रकट झाल्यावर जसा सूर्य उगवल्यावर अंधाराचा नाश होतो तसे नाश पावते. सत्य, ज्ञान, अनंत वगैरे लक्षणांनी ज्याचे वेदांतात निष्णात असलेल्या लोकांनी वर्णन केले आहे
ते हे ब्रह्मज्ञानी माणूस स्वस्वरूपी लीन होताच त्याच्या ठिकाणी प्रकाशते. थोडा अंधार व थोडे चांदणे असताना, एकटा वाट सरू जंगलात चालत असताना, शेंडा व फांद्या तुटलेल्या झाडांच्या खोडाला चोर समजून भीतीने तेथेच लपतो. त्याला वाटते मी एकटाच आहे आणि जवळ पैसा आहे. तो चोर तर वाट मार्यासारखा टपून बसला आहे. आता विचार कसला करायचा, जीवाचा भरवसा नाही. तोच दुरून दिव्याचा उजेड येतो आणि खेळाचा खरे स्वरूप प्रकट होते. वाटसरूची भीती नाहीशी होते आणि स्वतःला झालेला चोराचा खोटा भास त्याला कळतो. असो, या ब्रह्माच्या प्राप्तीतील अडचणी श्रोत्यांना सांगितल्या. पुढील अध्यायात श्रेयाची इच्छा करणाऱ्याला श्रेय स्वतःचे रूप प्रकट करील. हेमाड साईंच्या चरणी लोळण घेतो आणि तोंडाला येईल ते बडबडतो. साई कृपा जे जे बोलावयाला लावते तो भोळे भाविक ऐकतो. सर्वांचे कल्याण असो, अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाड पंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा ब्रह्मज्ञान कथन एक नावाचा 16वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.